वाटतं की तो पुतळा ज्या ठिकाणी आहे तिथे कुठलाही ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नाही, त्यामुळे विनाकारण त्याला विरोध करणं योग्य नाही। मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला पूर्ण आकृती पुतळा होतोय, ही सगळ्यांकरताच आनंदाची गोष्ट आहे। त्याला विरोध करणं अतिशय चुकीचं आहे आणि ही जी कारणं सांगितली जातात ती पूर्ण चुकीची कारणं आहेत। तो पुतळा तिथेच राहायला पाहिजे, त्या पुतळ्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे आणि मला असं वाटतं की त्या पुतळ्यामुळे सगळ्यांनाच प्रेरणा मिळेल, त्याला विरोध करणं चुकीचं आहे। मुख्यमंत्री अनेकदा असं म्हणतायत की अडचणी आहेत, रस्त्यावर अनेक खड्डे आहेत, मात्र माझ्याच हातात स्टेरिंग आहे, म्हणजे कुठेतरी या सगळ्याचं नियंत्रण माझ्या हातात आहे, वारंवार उल्लेख होतोय। आज सामनात देखील झाला। तुमचं म्हणजे त्यांचा नेमका इशारा कुणाकडे, भाजपकडे की कुठला अंतर्गत? आता स्टेरिंग माझ्याकडे आहे, स्टेरिंग माझ्याकडे, हे आम्हाला सांगून काय फायदा आहे? हे ते सांगतात काँग्रेस आणि एनसीपीला। आता हे जगाला माहिती आहे कोणाच्या हातात स्टेरिंग आहे, कोणाकडे ब्रेक आहे, कोणाकडे क्लच आहे, कोणाकडे ॲक्सिलेटर आहे, कोण कधी ॲक्सिलेटर दाबतं, कोण कुठे ब्रेक लावतं, हे आपल्या सगळ्यांना दिसतंच आहे। खरं म्हणजे ते असं म्हणाले कार आणि सरकार दोन्ही माझ्या हाती आहे। कार चालवणं सोपं असतं आणि मुख्यमंत्री जेव्हा कार चालवतात त्यावेळी पूर्ण ट्रॅफिक देखील थांबलेला असतो। इथे असं नाही आहे, इथे काही ट्रॅफिक थांबवता येत नाही, इथे समस्यांचा ट्रॅफिक हा सुरूच असतो आणि मग त्यांचे मित्र कसं त्यांना ब्रेक लावतात, कसं कोणी ॲक्सिलेटर लावतं, कसं कोणी वेगळाच आपल्या हाती स्टेरिंग आहे अशा घोषणा करून टाकतं, असं आपण बघितलेलं आहे। सर, कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा आलाय आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा असं म्हणाले की महाराष्ट्राला 1 इंचही जागा घेऊ देणार नाही, तिथं कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे। ते काही म्हणू द्या, पण ज्या गावांवर ज्या शहरांवर आमचा हक्क आहे तो हक्क आम्ही मिळवणारच, त्याकरता आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार। महाराष्ट्राचा जो मराठी माणूस आहे आणि बेळगाव, कारवार, निपाणी सहित अनेक गावांमध्ये जो मराठी माणूस आहे त्याच्या न्याय लढ्याकरता आणि त्याला महाराष्ट्रात आणण्याकरता महाराष्ट्राचा लढा सुरू राहील आणि आम्ही सगळे महाराष्ट्राच्या पाठीशी आहोत। शिवसेनेकडनं टिपू सुलतानांची जयंती सुद्धा साजरी केली जाते। मागच्या वेळेला आधी याच्यापूर्वी पण अशा प्रकारचे प्रयत्न झाले, नमाज पठण स्पर्धा झाली, याच्यावर तुमची प्रतिक्रिया? शिवसेनेने मतांकरता लोटांगण घातलेलं आहे। मला खरोखर असं वाटतं की पहिल्यांदा तर शिवसेनेने हिंदुत्ववादी पार्टी आहोत असं म्हणणं सोडून दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारच्या कारवाया त्यांनी केल्या पाहिजे। कधी ते अजान पठणाची स्पर्धा घेतात, कधी जनाब बाळासाहेब ठाकरे असं लिहितात, म्हणजे मला वाटतं की कधीच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे करण्याची हिंमत कोणीच केली नव्हती। शिवसेनाच स्वतः त्यांना जनाब बाळासाहेब ठाकरे करते आहे आणि आता तुमच्याकडनंच मला कळलं आहे तर नवलच आहे की टिपू सुलतान आता उद्या औरंगजेबाची करा। सगळ्यात काही वेळापूर्वी घोषणा केली की कृषी कायदे आहेत त्याच्या विरोधात मुंबईमध्ये 25 जानेवारीला आंदोलन होईल। शरद पवार, उद्धव ठाकरे हे त्या दिवशी आंदोलनात मोर्चात सहभागी होणार आहेत, कसं बघता या घडामोडींकडे? पुन्हा एकदा सांगतो, हा निवड ढोंगीपणा आहे। महाराष्ट्रामध्ये जो कायदा 2006 साली सरकारने तयार केला तोच कायदा केंद्राने तयार केल्यानंतर त्याच्याविरुद्ध आंदोलन करतायत। महाराष्ट्राच्या कायद्यात शेतकरी फसवला गेला तर त्याला जाण्याकरता कुठेही जागा नाही, केंद्राच्या कायद्यामध्ये त्याला जाण्याकरता एक फोरम देखील देण्यात आलेला आहे। असं असताना देखील केवळ बहती गंगा में हात धुण्याचं हे काम आहे। कुठेही महाराष्ट्रात या 3 कृषी कायद्यांच्या संदर्भात एकही आंदोलन झालेलं नाही। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या 3 कृषी कायद्यांच्या संदर्भात तुम्ही जर एकूण आपले जे राष्ट्रीय नेते आहेत सन्माननीय शरद पवार साहेब यांचं स्वतःचं जे काही आत्मचरित्र आहे ते आत्मचरित्र जर वाचलं तर त्यातही त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे कसा 17% भार हा शेतकऱ्यांना पडतो आणि त्यामुळे त्याला कसं नियमनमुक्त केलं पाहिजे। काँग्रेस तर सगळ्यात मोठं ढोंगी आहे। याचं कारण 2019च्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी तर थेट कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द करा असं म्हटलेलं आहे आणि आमचं सरकार आलं तर आम्ही रद्द करू असं म्हटलेलं आहे। त्यामुळे या ढोंगी लोकांचं हे काम चाललं आहे। सर, 25 तारखेलाच मराठा आरक्षणाबद्दल सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी आहे, कुठेतरी डायव्हर्जन टॅक्टिक्स त्या दिवशी या मोर्चाच्या निमित्ताने केलं जातं? मी असं म्हणणार नाही, पण असं असूही शकतं। म्हणजे आता याच्या संदर्भात अनेक स्पेक्युलेशन आहे, पण माझा काही त्याच्या संदर्भातला आरोप नाही आहे। 2 प्रश्न आहेत की या 2020 मध्ये जवळपास रोजगार दिला असा दावा सरकारने केला, यावर आपलं काय म्हणणं आहे? आणि कृषी बिल जे ग्राहकांना जे थकबाकी होती महावितरणकडे असलेली ती भरण्याचं
आवाहन केलंय, नाहीतर वीज पुरवठा खंडित हो अशा प्रकारचं महावितरणनं त्या ठिकाणी पत्रक काढलेलं. आपलं काय म्हणणं? एवढंच आहे की 2019 साली महाराष्ट्र जो FDI-मध्ये नेहमी पहिल्या क्रमांकावर होता, आमच्या काळात 4 वर्ष पहिल्या क्रमांकावर होता, तो 4थ्या क्रमांकावर गेला आहे. RBIने स्पष्टपणे ते रिपोर्ट दिले आहेत. एवढंच नाही तर कॉम्पिटिटिव्ह स्टेट्समध्ये इंडिया टुडेचं जे रँकिंग असतं त्या रँकिंगमध्येही पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र खूप खाली गेलेला आहे. त्यामुळे हे पोकळ दावे या सरकारचे आहेत. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही या संदर्भात म्हणता येणार नाही. दुसरं, महावितरणच्या संदर्भात हे सरकार मी पहिल्या दिवशीपासून सांगतो आहे ते विश्वासघातकी सरकार आहे. वारंवार हेच घोषणा करतात, आम्ही सूट देणार. आणि आपण बघितलं की आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्याबरोबर आणि त्याच्यामध्ये हार मिळाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आता यांनी वसुली या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि कनेक्शन कापण्याच्या गोष्टी या ठिकाणी चाललेल्या आहेत. म्हणजे एकीकडे मुंबई पुण्यामध्ये किंवा मोठ्या महानगरांमध्ये बिल्डरांना कोट्यवधी रुपयाची सूट देण्याकरता या सरकारजवळ पैसे आहेत. हजारो कोटी रुपयाची सूट बिल्डरांना दिली आहे. पण त्याचवेळी सामान्य माणसाचे मात्र त्या ठिकाणी लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्याच्याजवळ रोजगार नव्हता अशा सामान्य माणसाचे 4 पट आलेले बिलं हे सुधारण्याच्या ऐवजी त्याचं बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन कापू अशा प्रकारचा तुघलकी निर्णय घेणारे सरकार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये 80% जागा आम्ही जिंकल्या असा दावा महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री करतात. हे सगळ्यांना माहिती आहे कोण जिंकलेलं आहे. जरी त्यात चिन्ह नसलं तरी पक्षांचे पॅनल्स असतात आणि आमच्याकडे प्रत्येक तालुक्यातल्या कुठल्या गावात कुठलं पॅनल अशी सगळी माहिती आहे. आम्ही ती संकलित केलेली आहे. पहिल्या क्रमांकाचा पक्ष भाजपच आहे आणि या तीनही पक्षांना मोठी हार त्याच्यामध्ये मिळालेली आहे. आता ती हार पचवता येत नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलाय. असं आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला आमचा कुठेही कधी विरोध नसतो, परंतु या सरकारने एकदा निर्णय करावा की किती जागांना किती ठिकाणी आपण बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे गोरेवाडा प्राणी संग्रहालय आहे हे गोंडवानाचा भाग असल्यामुळे आणि तिथल्या संपूर्ण गोंड समाजाची आदिवासी समाजाची मागणी असल्यामुळे त्याला गोंडवाना नाव देण्याचा निर्णय झालेला होता. मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला कुठेही अशा ठिकाणी की जिथे विवाद तयार होईल अशा ठिकाणी वापरणं योग्य नाही आहे. जे निर्विवाद आहे अशा ठिकाणीच त्यांचं नाव दिलं पाहिजे. मला असं वाटतं की जे मंत्र्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे, बाळासाहेब ठाकरे मोठेच होते त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला त्यांचं नाव दिल्याने अजून ते मोठे होतील असं नाही आहे. तथापि बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला आम्ही कधी विरोध केला नाही. बाळासाहेब ठाकरेंचा तो दक्षिण मुंबई देखिए सबसे महत्व की बात यह है कि FDI में हमारे 5 सालों में पहले साल को छोड़कर 4 साल महाराष्ट्र लगातार पहले नंबर पर रहा. अब RBI ने आंकड़े घोषित किए हैं, महाराष्ट्र 4थे नंबर पर गया है. इंडिया टुडे वगैरह जैसे जो लोग एक स्टेट्स के कॉम्पिटिटिव इंडेक्स घोषित करते हैं उसमें भी पहले नंबर का इंडस्ट्री के क्षेत्र में महाराष्ट्र अब काफ़ी पिछड़ा हुआ है और इसलिए इनके खोखले दावे हैं. इन दावे में कोई मतलब नहीं है. क्या टीपू सुल्तान को लेकर इस तरह के पोस्टर सामने आए हैं? देखिए मुझे तो आपसे ही पता चला कि टीपू सुल्तान की भी कोई कार्यक्रम शिवसेना ले रही है. अब तो ये बिल्कुल स्पष्ट हो चुका है. शिवसेना कभी अजान की स्पर्धा करती है, उसके बाद जिनको हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कहा गया उनका अब शिवसेना के ही कैलेंडर में उर्दू कैलेंडर निकालकर जनाब बाळासाहेब ठाकरे लिखती है. वोटों की राजनीति के लिए ये कितने लोगों के पैर पड़ेंगे ये अब ध्यान में नहीं आता. मुझे ऐसा लगता है कि जो सूडो सेक्युलर्स है उन्होंने बहुत हर्ष मनाना चाहिए क्योंकि एक नई सूडो सेक्युलर पार्टी शिवसेना के रूप में तैयार हुई है. मुख्यमंत्री ने कल कहा था कि स्टीयरिंग हाथ में इस तरीके से मैं ऐसा मानता हूँ कि ढोंगबाजी है. इसका कारण ये है कि केंद्र सरकार ने जो कानून तैयार किया है वो महाराष्ट्र में 2006 से कॉन्ट्रैक्ट फार्मिंग का कानून लागू है और महाराष्ट्र के तो कॉन्ट्रैक्ट फार्मिंग के कानून में अगर किसानों को फंसाया जाए तो कहा जाना है ये कुछ लिखा नहीं है. केंद्र के कानून में तो किसानों को अधिकार दिया गया है. महाराष्ट्र में 2006 से जो कानून चल रहा है वो उनको मंजूर है लेकिन केंद्र के कानून को हम विरोध करेंगे. और इसमें सबसे बड़ी ढोंगी तो कांग्रेस है क्योंकि कांग्रेस ने अपने 2019 के
जो उनका मैनिफेस्टो था, उस मैनिफेस्टो में ये स्पष्ट रूप से कहा है कि हम लोग अगर चुनकर आएंगे तो जो मंडियां है, कृषि उत्पन्न बाजार समितियां है, उन कृषि उपज मंडियों को हम रद्द करेंगे, उनको बंद करेंगे और अल्टरनेट व्यवस्था देंगे। यहाँ तो मंडियों को रखकर भी अल्टरनेट व्यवस्था अगर तैयार होती है तो उसको भी वो विरोध कर रहे हैं। ये कुल मिलाकर बहती गंगा में हाथ धोने का प्रयास कर रहे हैं। और सबसे बड़ी बात यह है, इतने दिनों से कानून बने हैं, महाराष्ट्र में कोई किसान सामने नहीं आया, महाराष्ट्र के किसी किसान ने इसके ऊपर आंदोलन नहीं किया। और इस प्रकार से ये आंदोलन करने की जो बात कहते हैं, मुझे इतना ही लगता है ये ढोंगबाजी है। क्या महाराष्ट्र के मुख्यमंत्री के म्हणजे अजिंक्य रहाणे मराठी कर्णधार आहेत. नाही, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अनेक वर्षांनंतर आणि ज्या ग्राउंडवर कधीच कोणी इतके रन चेस करू शकलं नाही. तुम्ही जर इतिहास बघितला तर मागच्या काळामध्ये 240 250 हे मॅक्सिमम चेस केले गेले. त्या ग्राउंडवर 328 रन भारताने चेस केले. अजिंक्य रहाणेसारखा एक उत्तम कर्णधार आणि त्याच्यासोबत पंत असेल, पुजारा असेल, गिल असेल, या प्रत्येकाने इतकी सुंदर खेळी केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉडी लाईन बॉलिंग ऑस्ट्रेलियाने केल्यानंतरही त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात टोलवत, म्हणजे अंगावर देखील अनेक त्या ठिकाणी मार सहन केले. पण लढवय्या शिपायांसारखे मावळ्यांसारखे आज आमची टीम त्या ठिकाणी लढली आणि अजिंक्य रहाणेसारख्या आमच्या एका अत्यंत मराठमोळ्या प्लेयरच्या कर्णधारपदी तो असताना एक नवा इतिहास भारताने घडवलेला आहे. मी भारतीय टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. सर, किसान रैली में शरद पवार और सीएम ठाकरे भी शामिल होंगे 25 तारीख